नमस्कार मित्रांनो, आजची ही कथा नसून एक अनुभव आहे. हरीश नावाच्या मुलाला आलेला हा अनुभव आहे. गोष्टीला आता सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, मी लोकांना नेहमी भूत, प्रेत आणि आत्म्यांबद्दल अनेकदा एक गोष्ट बोलताना ऐकलंय की सगळीच भूतं किंवा सगळेच आत्मे वाईट नसतात. त्यांची आपली एक वेगळी दुनिया असते आणि त्यांची आपली एक जागा असते, एक हद्द असते. अशा जागेला आपण बाधित किंवा पछाडलेली जागा म्हणतो. ते कधीही त्यांच्या त्या हद्दीच्या बाहेर जात नाहीत किंवा जाऊ शकत नाहीत. पण जर एखादा माणूस चुकून त्यांच्या हद्दीत गेला तर ते त्या माणसाला त्यांच्या हद्दीतून बाहेर जाण्याची चेतावणी देतात. त्यांच्या हद्दीत कुठल्याही माणसाने प्रवेश केलेला त्यांना आवडत नाही. आजची गोष्ट काहीशी अशीच आहे. चला तर मग आता गोष्टीकडे वळूया. ही गोष्ट मला माझ्या चुलत भावाने ऐकवली होती, जो एका गावचाच राहणारा आहे. आणि ही गोष्ट त्याचा मित्र हरीश सोबत घडलेली एक सत्य घटना आहे. तर गोष्ट काहीशी अशी आहे. हरीश तेव्हा महावितरण विभागात कामाला होता. त्या रात्री हरीश आपली शिफ्ट संपवून घरी परत जात होता. त्याच्या गावाचं नाव होतं काशीद. त्याची शिफ्ट रात्री साधारण 11 वाजता संपली होती आणि तो 11:30 वाजता आपली बाईक घेऊन आपल्या घरी जाण्यासाठी निघाला होता. जेव्हा तो आपल्या बाईकवरून हायवेने जात होता तेव्हा साधारण 12 ते 15 किलोमीटर दूर गेल्यावर त्याने बाईक हायवेवरून वळवून आतल्या बाजूला घेतली. खरं तर त्याला तिथे सिगरेट प्यायची होती, पण आजूबाजूला कोणतीही सिगरेटची दुकानं किंवा कोणतीही टपरी उघडी दिसत नव्हती. पण त्याने आपली बाईक पुन्हा हायवेवर घेतली नाही. तो हायवेला समांतर जाणाऱ्या एका रस्त्याने बाईक घेऊन जाऊ लागला. त्याने विचार केला की कुठे कोणती टपरी दिसली तर गाडी थांबवणं सोपं जाईल. साधारण 6-7 किलोमीटर त्या कच्च्या छोट्या रस्त्याने पुढे गेल्यानंतर अचानकच भर रस्त्यात त्याची बाईक बंद पडली. तो बाईक स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत होता, पण बाईक स्टार्टच होत नव्हती. तो खूपच सुनसान रस्ता होता. तो बाईकवरून खाली उतरून पाहू लागला की बाईकमध्ये काय प्रॉब्लेम झालाय. आणि जेव्हा तो बाईककडे पाहत होता तेव्हा अचानक त्याचं लक्ष समोरील रस्त्याच्या कडेला गेलं. तिथे रस्त्याच्या कडेला एक बाई उभी होती, जी दिसायला गावातील एखाद्या सामान्य बाईसारखीच वाटत होती. तिने हिरव्या रंगाची साडी नेसली होती, हातात बांगड्या होत्या. दिसायला 40 ते 45 वर्षांची ती वाटत होती. काही वेळाने ती बाई त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, "माझा मुलगा आजारी आहे, मला घरी जायचंय, मला माझ्या घरी सोडा." तेव्हा हरीश त्या बाईला म्हणाला, "माझी गाडी आत्ताच बंद पडलीये, माफ करा, मी तुमची कोणतीही मदत करू शकत नाही." असे म्हणत जेव्हा त्याने गाडीला किक मारली तेव्हा गाडी झटकन चालू झाली. थोड्या वेळासाठी हरीश सुद्धा चकित झाला, कारण तो बऱ्याच वेळापासून गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत होता, पण गाडी स्टार्ट होण्याचं नावच घेत नव्हती. आणि आता ती एका झटक्यात स्टार्ट झाली होती. हरीशला आतल्या आत थोडं वाईट वाटलं. त्याला वाटलं की त्या बाईला असं वाटू नये की जाणून बुजून तो तिच्याशी खोटं बोललाय. म्हणून मग हरीशने तिची मदत करायचं ठरवलं आणि त्या बाईला आपल्या गाडीवर बसण्यास सांगितलं. हरीशने गाडीवर बसल्यानंतर त्या बाईला विचारलं, "घर कुठे आहे तुमचं?" तेव्हा ती बाई म्हणाली, "इथून बस थोड्याच अंतरावर आहे, घर आल्यावर मी तुम्हाला सांगेन." काही वेळ गेला, पण ती बाई काहीच बोलत नव्हती. आता त्याला थोडं विचित्र वाटायला लागलं. तो विचार करू लागला की एक बाई जिचा मुलगा आजारी आहे ती इतक्या रात्री इथे भर रस्त्यात काय करतीये. पण दुसरीकडे त्याला त्या बाईबद्दल वाईटही वाटत होतं. आता ज्या रस्त्यावरून तो बाईक घेऊन जात होता तो रस्ता एकदम सुनसान होता. तिथे ना कोणती गाडी होती ना कोणताही माणूस दिसत होता. पण मागे ती बाई असल्यामुळे तो बाईक जास्त वेगाने चालवू शकत नव्हता. थोडं पुढे गेल्यानंतर त्यानं पाहिलं की पुढे त्याच रस्त्याच्या कडेला अजून एक बाई उभी होती. त्या बाईने गाडी थांबवण्यासाठी आपला हात पुढे केला
आता हरीशला गाडी थांबवायची गरज नव्हती, कारण आधीच मागे एक बाई बसली होती. पण बाईक जसजशी त्या बाईच्या जवळ जाऊ लागली तसा बाईकचा स्पीड आपोआप कमी होऊ लागला. बाईकचा स्पीड एकदम कमी झाला. हरीशला तेव्हा असंच वाटलं की त्याचं बाईकवर अजिबात नियंत्रण नाहीये. आणि मग बाईक अचानक त्या बाईजवळ जाऊन आपोआपच बंद पडली. ती बाई सुद्धा अगदी तशीच हिरव्या रंगाच्या साडीत होती. गाडी थांबताच त्या बाईने हरीशला म्हटलं, माझा मुलगा आजारी आहे, मला घरी जायचंय, मला माझ्या घरी सोडा. आणि जेव्हा हरीशनं ते बोलणं ऐकलं तेव्हा त्याच्या अंगावर काटा आला. त्या बाईने सुद्धा तेच म्हटलं होतं जे काही वेळापूर्वी मागे बसलेल्या बाईने म्हटलं होतं. हरीशने त्या अंधारात निरखून त्या बाईकडे पाहिलं. तेव्हा त्याला दिसलं की ती तीच बाई होती जिला त्याने काही वेळापूर्वी लिफ्ट दिली होती. तसं हरीशने झटकन मागे वळून पाहिलं, पण आता त्याच्या मागे बाईकवर कोणीही नव्हतं. ती बाई जी अगदी काही वेळापूर्वी त्याच्या बाईकवर बसली होती ती मागे नव्हतीच. हरीशचे हातपाय कापू लागले. त्याचा गळा सुकला आणि गळ्यातून आवाज निघणं देखील बंद झालं. त्यावेळी हरीशने त्या बाईला काहीही विचारलं नाही. काही विचारण्याची त्याच्यात हिंमतच नव्हती. तो समजून गेला होता की आपल्या बाबतीत काहीतरी भयंकर घडतंय. त्या बाईने पुन्हा म्हटलं, माझा मुलगा आजारी आहे, मला घरी जायचंय, मला माझ्या घरी सोडा. हरीश खूप घाबरला होता. तो बाईक स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत होता, पण बाईक पुन्हा बंद पडली होती. हरीशने तिला कोणतंही उत्तर दिलं नाही आणि पुढच्याच क्षणी ती बाई स्वतःहून येऊन त्याच्या मागे बाईकवर बसली. आणि जशी ती बाई त्याच्या मागे बसली तशी बाईक आपोआप स्टार्ट झाली आणि आपोआप बाईक चालू लागली. हरीश समजून गेला होता की तो बाईक चालवत नव्हता, बाईक आपोआप चालत होती. हरीश आता कापत होता. त्याची अवस्था खूप खराब झाली होती. त्याचं शरीर पूर्णपणे थंड पडलं होतं. त्याला असं वाटत होतं की आता त्याला हार्ट अटॅक येतो की काय. थोडं दूर गेल्यावर त्याला पुन्हा एक भयंकर दृश्य दिसलं आणि ते दृश्य पाहून त्याच्या नसांमध्ये धावणारं रक्त जणू काही क्षणांसाठी गोठून गेलं. त्याच्या मेंदूला विजेचा झटका बसल्यासारखं झालं. हरीशला पुन्हा तिथे रस्त्याच्या कडेला एक बाई उभी असलेली दिसली, जी की बाईक थांबवण्यासाठी हात दाखवत होती. तोच बांगड्यांनी भरलेला हात, तीच हिरव्या रंगाची साडी. हरीशला समजत नव्हतं की हे सगळं त्याच्यासोबत का होतंय. तो विचित्र अवस्थेत होता. आता मागे वळून पाहण्याची हरीशमध्ये हिंमतच नव्हती. त्यानं बाईकवर असलेल्या आरशात मागे पाहिलं तर मागे कोणीही नव्हतं. तो एक सापळा होता ज्यामध्ये हरीश अडकला होता. तो सारखा त्याच जागेवर येत होता आणि सारखं त्याला तेच सगळं दिसत होतं. त्याची बाईक पुन्हा एकदा आपोआप त्या बाईजवळ जाऊन थांबली आणि जशी बाईक थांबली तसं त्या बाईने यावेळी रागातच म्हटलं, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? माझा मुलगा आजारी आहे, मला घरी जायचंय, मला माझ्या घरी सोड, नाहीतर मी तुझा जीव घेईन. असं म्हटल्यानंतर पुन्हा ती बाई येऊन बाईकच्या मागे बसू लागली. हरीश भीतीपोटी बाईकवरून उतरण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा बाईक खाली जमिनीवर पडली आणि हरीश सुद्धा अडखळत खाली जमिनीवर पडला. तेव्हा त्या बाईने रागाने हरीशकडे पाहिलं. हरीश अडखळत उठण्याचा प्रयत्न करत होता आणि मग तो आपले हात जोडून त्या बाईकडे माफी मागू लागला. मला जाऊ द्या, मला सोडून द्या, मी तुमचं काय बिघडवलंय? ती बाई खूपच रागाने हरीशला पाहत होती आणि पुढच्याच क्षणी त्या बाईचे डोळे मोठे मोठे होऊ लागले. तिच्या डोळ्यातून रक्त निघू लागलं. काहीच क्षणात त्या बाईचं डोकं फाटू लागलं. तिच्या डोक्यातून पाण्यासारखं रक्त वाहू लागलं आणि तिचे कपडे रक्ताने लाल लाल झाले. ते दृश्य पाहून हरीश कसा तरी अडखळत तिथून पळून जाऊ लागला. हरीश समजून चुकला होता की आपण इथे थांबलो तर आपण जिवंत राहणार नाही. तो पळत पळत हायवेच्या बाजूला निघून गेला. मागे वळून पाहण्याची त्याच्यात जराही हिंमत नव्हती. तो जेव्हा हायवेवर गेला तेव्हा एका गाडीला थांबवून कसा तरी तो आपल्या घरी निघून गेला. जेव्हा तो घरी पोचला तेव्हा त्याला खूप ताप आला होता.
त्याच्या घरच्यांनी जेव्हा त्याला विचारलं की काय झालं, तेव्हा त्याने त्या रस्त्यावर भेटलेल्या त्या बाईबद्दल सांगितलं की कशा प्रकारे ती बाई त्याला सारखी दिसत होती, कशा प्रकारे तिचं डोकं आपोआप फाटू लागलं होतं आणि तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं होतं. हरीशचं बोलणं ऐकून त्याच्या घरचे सुद्धा खूप घाबरले. त्यांनी मध्यरात्री जाऊन गावच्या पुजाऱ्याला हरीशबद्दल सांगितलं आणि मग जोपर्यंत त्या बाईबद्दल माहिती मिळत नाही तोपर्यंत पुजाऱ्याने त्या रात्री हरीशला गावच्या मंदिरातच थांबण्यास सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी हरीशच्या घरचे आणि त्याचे काही मित्र त्याची बाईक शोधायला निघाले. कोणीतरी बाईक उचलून त्याच कच्च्या रस्त्याच्या कडेला उभी करून दिली होती. मग हरीशच्या घरचे त्या रस्त्यापासून थोड्याच अंतरावर जे गाव होतं तिथे गेले. तिथल्या लोकांकडे त्यांनी त्या रस्त्याबद्दल चौकशी केली आणि त्यांना त्यांच्या मुलासोबत रात्री घडलेल्या त्या घटनेबद्दल सांगितलं. तेव्हा त्या गावातील लोकांकडून त्यांना समजलं की ती बाई त्यांच्याच गावातील राहणारी होती. काही वर्षांपूर्वी घडलेली ही घटना आहे. तिचा मुलगा खूप आजारी होता म्हणून दुपारी ती जवळच्या गावातून डॉक्टरला बोलवायला गेली होती आणि जेव्हा ती परत येत होती तेव्हा एका ट्रकने तिला वाईट रीतीने चिरडलं होतं. तो अपघात खूपच भयानक होता. त्या अपघातात तिचं डोकं चिरडलं गेलं होतं. ज्या ठिकाणी ती बाई दिसली होती ती तीच जागा आहे जिथे तिचा मृत्यू झाला होता. अजून सुद्धा कधी कधी लोकांना ती बाई त्या रस्त्यावर चालताना दिसते. त्यांनी हे देखील सांगितलं की त्यांच्या गावातील लोकांना ही गोष्ट माहिती आहे आणि म्हणूनच रात्री कोणीही त्या ठिकाणी जाण्याची हिंमत करत नाही. त्यानंतर हरीशच्या घरच्यांनी त्यांच्या गावच्या पुजाऱ्याकडे जाऊन त्या बाईबद्दल आणि तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं. त्या घटनेनंतर काहीच दिवसात हरीशच्या तब्येतीत सुधारणा झाली. त्या बाईने हरीशला काहीही केलं नव्हतं. ती फक्त त्याला दिसली होती. ती बाई आपल्या घरी तर जाऊ इच्छित होती, पण तिची एक हद्द होती, एक सीमा होती जी ती पार करू शकत नव्हती आणि म्हणूनच हरीशला सारखा तोच भास होत होता. फिरून फिरून तो त्याच जागेवर येत होता आणि सारखी ती बाई त्याला दिसत होती. हरीश आता ठीक आहे, पण जेव्हा कधी कोणाला तो त्या घटनेबद्दल सांगतो तेव्हा त्याचं शरीर आज देखील त्या जाणीवेने कापून उठतं. मित्रांनो, ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद.